जुन्नर शहरातून गेल्या 2 महिन्यात 2 दुचाकी चोरी गेल्या होत्या। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अचूकरित्या करून चोरट्यांकडून 1,10,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी हस्तगत केल्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली। याबाबत अधिक माहिती अशी की जुन्नर शहरातून होंडा शाईन कंपनीची एक मोटरसायकल व एक बुलेट दुचाकी चोरी गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती। स्थानिक गुन्हे विभाग व जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने समांतर तपास करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। या घटनेतील आरोपी समर्थ बाळासाहेब ढगे वय 18 राहणार 52 गल्ली ओतूर व अथर्व सचिन साबळे वय 20 दोघेही राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे विना नंबर प्लेटची एक दुचाकी वापरत असल्याचे पोलिसांना खबरांमार्फत कळाले। 7 मे रोजी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले दोन्ही चोरटे कुमशेत फाटा तालुका जुन्नर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। तेथे या पथकाने सापळा लावून दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। दोघांकडून दोन्ही दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे यांनी केली आहे।